नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. चित्रपट बनवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हे. ऊन, पाऊस, कडक नियम आणि अनपेक्षित संकट झेलत आपले लाडके कलाकार प्रेक्षकांसाठी मनोरंजन तयार करत असतात. आज आपण अशाच 5 गाजलेल्या मराठी चित्रपटांच्या शूटिंग दरम्यान घडलेल्या थरारक आणि भन्नाट किस्स्यांवर मारणार आहोत एक नजर. या यादीतील पहिलं नाव येतं दिग्गज दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्या अजरामर पिंजरा चित्रपटाचं. व्ही शांताराम हे त्यांच्या शिस्तीसाठी ओळखले जायचे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांनी संपूर्ण युनिटला कोल्हापूरच्या शालिनी सिनेटोनमध्ये राहणेच सक्तीचे केले होते. गंमत म्हणजे कलाकारांना शूटिंग पूर्ण होईपर्यंत स्टुडिओच्या बाहेर जाण्याची किंवा आपल्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगीसुद्धा नव्हती, जेणेकरून ते आपल्या पात्रातून बाहेर पडणार नाहीत. परिणामी श्रीराम लागू आणि संध्या यांनी महिनाभर या कडक शिस्तीत आणि भूमिकेतच राहून काम केले होते. दुसरा किस्सा आहे 2013च्या ब्लॉकबस्टर दुनियादारी चित्रपटाचा. या चित्रपटातील कॉलेज कट्ट्याचे आणि मित्रांच्या भांडणाचे सीन्स आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. पण यातील एक महत्त्वाच्या मारामारीच्या आणि रोमॅन्टिक सीनच्या शूटिंग कुठे झाले होते हे तुम्हाला माहीत आहे का? थेट पुण्यातील एका कचरा डेपो म्हणजेच डम्पिंग ग्राउंडजवळ याचं शूटिंग झालं होतं. असह्य दुर्गंधी आणि माशांचा सुळसुळाट असतानाही कलाकारांनी तिथे अत्यंत व्यावसायिकपणे शूटिंग पूर्ण केले होते. तिसरा किस्सा आहे सैराट चित्रपटाचा. यात रिंकू राजगुरूने दिलेली बुलेट चालवण्याची स्टाईल प्रचंड गाजली. पण खरी गोष्ट ही आहे की शूटिंग सुरू होण्यापूर्वी रिंकूला बुलेट चालवतासुद्धा येत नव्हती. ती फक्त 2 दिवसात शिकली. एका सीन दरम्यान तिचा समतोल बिघडला आणि ती बुलेटसह थेट खाली पडली. तिला दुखापत झाली होती. पण दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तोच अस्सल आणि नैसर्गिक शॉट चित्रपटात कायम ठेवला, जो नंतर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. चौथा किस्सा अतिशय रंजक आहे. चौकट राजा चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी नंदू या मतिमंद मुलाची भूमिका अत्यंत जिवंत साकारली होती. मुंबईच्या रस्त्यावर हिडन कॅमेराने याचं शूटिंग सुरू होतं. प्रभावळकर रस्त्यावर गाड्या अडवून विचित्र वागत होते. तिथून जाणाऱ्या सामान्य लोकांना वाटले की खरंच कुणीतरी मतिमंद व्यक्ती लोकांना त्रास देत आहे. लोकांचा गैरसमज झाला आणि त्यांनी थेट पोलिसांना बोलावले. पण पोलिसांनी प्रभावळकरांना पकडण्यापूर्वीच दिग्दर्शक संजय सुरकर यांना मध्यस्थी करून तो सिनेमाचा भाग असल्याचे सांगितल्यानंतर सगळे शांत झाले. आणि 5वा आणि शेवटचा किस्सा आहे ऑस्कर नामांकनापर्यंत पोहोचलेल्या श्वास चित्रपटाचा. या चित्रपटाचे बजेट खूपच कमी होते, त्यामुळे भव्य सेट उभे करणे शक्य नव्हते आणि म्हणूनच चित्रपटात दाखवलेले हॉस्पिटलचे सीन्स कोणत्याही स्टुडिओमध्ये नाही, तर एका खऱ्याखुरे सरकारी हॉस्पिटलमध्ये चित्रित झाले होते. खरोखरचे रुग्ण आजूबाजूला असताना अत्यंत शांततेत आणि डॉक्टरांच्या परवानगीने रात्रीच्या वेळी ही शूटिंग केलं जायचं, जे या चित्रपटाच्या रिअलिस्टिक अनुभवाचे मुख्य कारण ठरले. तर मंडळी, पडद्यामागची ही धमाल आणि संकट पाहून समजतंच की सिनेमा बनवणं किती खास आणि मेहनतीचं असतं. तुम्हाला यापैकी कोणता किस्सा सर्वात जास्त आवडला? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. थँक्यू.